बातमी आहे। भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थान रस्ता दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे धरणं आंदोलन करतायत, ज्यात बनेश्वर ट्रस्टचे सभासद आणि ग्रामस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। शिवाय अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेत। काय आहेत त्यांचे हे आरोप आणि मागणी आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। ज्या बनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्या गावचे सगळे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत। परिस्थिती अशी पुढे आहे त्याची 700 मीटर फक्त रस्त्याची मागणी आहे आमची। आता रस्ता त्या ठिकाणी आहे का नाही हेच मुळात समजत नाही। गेले 3-4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करते प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे, प्रशासनाकडे, पण प्रशासन टोलाटोली करते। जिल्हा परिषद म्हणते आमच्याकडे नाही, PMRD म्हणते आमच्याकडे नाही। ह्या आदामध्ये तो रस्ता राहिलेला आहे। एवढी वाईट परिस्थिती की त्या ठिकाणी अमृता विद्यालय 1200-1300 विद्यार्थी त्या रस्त्याने येतात जातात, लहान मुलं। आज त्या गाडी फोडून अपघात लहान मुलांचे झालेले आहेत, अपघात होत आहेत। आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे देवस्थान आहे की गरिबांचं मिनी महाबळेश्वर येते। तुम्ही येऊन पहा त्या ठिकाणी बनेश्वरची प्रशासनाने येऊन पाहावं काय परिस्थिती करत नाही प्रशासन। काय टॉलो त्यांची काय मानसिकता आहे किंवा नाही समजत नाही। रस्ता फक्त आम्हाला रस्ता पाहिजे, बाकी काही आम्ही नाही। आमचे आमचं म्हणणं एवढंच की रस्ता बनेश्वरचा व्हायला पाहिजे आणि जिथं जागा कमी आहे तिथं शेतकरी सहकार्य करत आहेत जागा द्यायला, प्रशासन करत नाही। मग काय त्यांची अडचण त्यांनी समजून घ्यावं। आता हे हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात ना, मग त्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे। आता आम्ही पण शिवभक्तच आहे, आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर रस्ता व्हावा, आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, एवढंच, बाकी काय नाही। रस्ता होणे हे गरजेचं आहे आणि टोलोटोली न करणे, रस्ता करणे हे गरजेचं आहे। आता चालणं सुद्धा जमत नाही, गाडी तर चालवताच येणार नाही। रस्ता आहे किंवा नाही हा रस्ता शोधावा लागेल पहिल्यांदा, हा रस्ता आहे का म्हणून। इतकी हालत हे गव्हर्नमेंटने करून ठेवलेली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।